तर नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या आवाजच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आवाज जनमताचा। तर मंडळी, या कार्यक्रमात आपण विशेष भागात जाऊन लोकांना मिळून त्यांची मतं जाणून घेतो। तर मंडळी, आपण आता हडपसर भागात आहोत, तर आपण इथं लोकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत व जनता कोणाला कौल देते यावेळेस ते बघणार आहोत। 101% शिवाजीदादा आढळराव पाटील। आढळराव पाटील का? अमोल कोल्हे दिसले नाही 5 वर्षात कधी, आता निवडणूक आली तर आता 5 वर्षात फिरायला लागलेत। इतके वर्ष कुठे होते? छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतात आणि त्यांना एक प्रश्न विचारला संभाजीनगर बद्दलचा, काय उत्तर होतं त्यांचं? काय मिळणार आहे त्यांनी? आता तुम्हाला दाखवतो। म्हणजे तुम्हाला अभिनेता नकोय तर एक नेता पाहिजे। अभिनेता म्हणूनच त्यांनी काम करावं, फक्त नेते इकडे आहेत भरपूर। म्हणजे यंदा विरोधकांच्या चेहऱ्यावर 12 वाजवून घड्याळ दिल्लीत जाणार। 101% माझंच नाही, सगळ्या युवकांचं मत आहे। माझ्या मताप्रमाणे आढळराव पाटील निवडून येतात। आढळराव पाटील का? तर वरती नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि त्यांना सपोर्टसाठी आढळराव पाटलांना विजय करणं गरजेचं आहे। क्या लगता है कौन चुन के आएगा? आढळराव पाटील। क्यों? उनका काम ही ऐसा है, काम अच्छा करते हैं इसलिए। मतलब वो दिल्ली जाएंगे? हाँ जाएंगे ना, जरूर जाएंगे। तू एक युवक आहेस, तुला काय वाटतं की महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे आहेत, तर महायुतीकडून आढळराव पाटील आहेत, तर तुला काय वाटतं कोण निवडून येईल? मला वाटतं की आढळराव पाटील हे निवडून येतील। आढळराव पाटील का? त्यांचे गेल्या 10 वर्षातील कार्य बघतात ते निवडून येतील। म्हणजे यंदा घड्याळ दिल्लीत जाईल? घड्याळ 100% दिल्लीत जाणार। तुला काय वाटतं कोण निवडून येईल? त्यावेळेस आढळरावांचा जोरदार आहे। का आढळराव पाटील का? कारण शेवटी किती जरी केलं तरी पक्ष मोठा, बीजेपी ही यावेळेस सर्व बहुमतांनी निवडून दिली। तुम्हाला काय वाटतं यंदा कोण येईल? आढळराव पाटील। आढळराव पाटील का? मोदींमुळे। म्हणजे यंदा आढळराव पाटलांचं नेतृत्व दिल्लीत चालणार 100%। आता एकंदरीतच आपल्याबरोबर एक युवक आहे। दादा, तुला काय वाटतं कोण निवडून येईल? आढळराव पाटील। काय वाटतं कोण निवडून येईल? आढळराव पाटील, कारण पीएमचा जो कॅन्डिडेट आहे मोदी, त्यांना बघून आम्ही मत देणार आहे। कारण हा नॅशनल सिक्युरिटीचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि इलेक्शन लोकसभेचं आहे, त्यामुळं मग यंदा विरोधकांच्या चेहऱ्यावर 12 वाजवून घड्याळ दिल्लीत जाईल का? जाईल ना, कमीत कमी मोदी साहेबांना बघून तरी।